बहिणीला कात्री लावणार याबद्दलचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत. पण आता या निकषांमध्ये बदल करण्याचा कोणताही विचार नसल्याचं म्हणत आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिलाय. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होती लाडकी बहीण योजनेची. महायुतीच्या प्रचाराचा केंद्रबिंदूच ही योजना होती. महायुतीचं सरकार येण्यात लाडक्या बहिणींचा वाटा सर्वाधिक असल्याचं बोललं गेलं. तीच लाडकी बहीण योजना निकालानंतर पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी चर्चेचं कारण आहे लाडकी बहीण योजनेचे निकष आणि लाभार्थ्यांची होणारी संभाव्य छाननी. पण आता आदिती तटकरेंनी लाभार्थ्यांची कोणतीही छाननी होणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं कोट्यवधी लाडक्या बहिणींचा जीव भांड्यात पडलाय. कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये. कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्यात आली. पण लाडकी बहीण योजनेबद्दल ही चर्चा सुरू होण्याचं निमित्त ठरलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक विधान. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांचे या योजनेबद्दलचं विधान अनेक चर्चांना निमंत्रण देणार ठरलं. असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू. जर ॲपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. देवेंद्र फडणवीसांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत संजय राऊतांनी शहानिशा न करता सरसकट केलेल्या पैसे वाटपावरनं टीका केली. सरकारनं नियम आणि निकषांचं भान न ठेवता केवळ मतं विकत घेतल्याचं म्हणत संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेवरनं सरकारचे कान टोचले. आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील. निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे 3-3, 4-4 महिन्याचे की 1500 रुपयाला मतं बहिणींची, महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारनं 45,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. निवडणूक काळात सरकारनं या योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असं आश्वासनही दिलं. म्हणूनच सर्व बाबी तपासूनच आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार असल्याचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. तर आज अजित पवारांनी बहिणींनीच आम्हाला सभागृहात मानाचं पद दिल्याचं म्हणत पुन्हा एकदा महिला वर्गाचे आभार मानले. सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली. लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा. जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 2,40,00,000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. सरकारनं आश्वासन दिल्याप्रमाणे बहिणींना 2100 रुपये द्यायचे असतील त्या योजनेचा खर्च जवळपास 62,000 कोटींवर जातो. त्यामुळे राज्याच्या खर्चाचा ताळमेळ आणि योजनांचे लाभ याचं गणित सरकार कसं जुळवणार हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.